तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला सांगणार फेसबुकचा जो की पासवर्ड आहे तो जर तुम्हाला माहित नसेल तर कशा पद्धतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता आणि चेंज सुद्धा करून घेऊ शकता। एकदम सिंपल मध्ये मी सांगणार आहे, जास्त मोठा सुद्धा व्हिडिओ नाही। बरेचशा जणांना कसं असतं की जो की फेसबुकचा पासवर्ड आहे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला माहित झाला असेल किंवा त्यांना चेंज करायचा असेल तर तुम्ही इझिली करू शकता, किंवा तुमचं जे की फेसबुकचा पासवर्ड आहे कुणाला माहित झाला असेल किंवा हॅक सुद्धा झाला असेल तर तुम्हाला फेसबुकचा पासवर्ड आहे तो चेंज करावा लागतो। त्यावेळेस तुम्हाला एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे की फेसबुकचा पासवर्ड आहे तो तुम्हाला माहित नसतो। तर त्यावेळेस तुम्हाला सांगू या ट्रिकच्या मदतीतून जो की फेसबुकचा पासवर्ड आहे तो तुम्ही माहिती करून सुद्धा घेऊ शकता, किंवा माहिती जर नसेल तरी सुद्धा रिसीट सुद्धा करू शकता। कशा पद्धतीतून काय करा सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो एकदम सिंपल सेटिंग आहे ते तुम्हाला करायचं आहे, आणि ती सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही पासवर्ड आहे तो इझिली तुम्हाला भेटणार आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय मोबाईलच्या स्क्रीनवर सांगतो, फक्त आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर सगळ्यात पहिले सांगतो एकदम सिंपल प्रोसेस आहे, जसं की आपण इंस्टाग्रामवर मी काल तुम्हाला व्हिडिओ जर पाहिलं असेल पाहून घ्या, त्याच साईड आहे तशाच पद्धतीतून तुम्ही फेसबुकचा सुद्धा पासवर्ड माहिती करून घेऊ शकता किंवा रिसीट सुद्धा करून घेऊ शकता। जसं की समजा सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळी जी की प्रोसेस आहे तुम्हाला 3 प्रकारे मी सांगणार फेसबुकचा पासवर्ड माहिती करून घेऊ शकता। तिसरी जी की प्रोसेस आहे ती 100% वर्किंग आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जी काही सेटिंग ओपन करून घ्यायचं मोबाईलचं, हे बरेचशा जणांना माहिती असेल तरी पण मी सांगत आहे। त्यानंतर इथे खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि इथे तुम्हाला गुगलचं एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या गुगलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऑल सर्व्हिसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इकडे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन भेटतो जी की आहे तुम्हाला येथून बघू शकता ऑटो विथ गुगलचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता जी काय आहे इथे तुम्हाला गुगल पासवर्ड मॅनेजरचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर इथून बघू शकता जे काही ॲप्लिकेशन्स असतील ज्या तुम्ही गुगलला जे पासवर्ड सेव्ह केले असतील तरच तुम्हाला जे की आहेत सगळे पासवर्ड इथे दिसणार आहेत, अन्यथा दिसणार नाहीत। हे तुम्हाला मागल्या पण व्हिडिओमध्ये सांगितले, आत्ता पण तुम्हाला मी सांगत आहे। येथून एक तुम्ही माहिती करून घेऊ शकता जे की कुठल्या ॲप्लिकेशनचं तुम्हाला पासवर्ड पाहिजे असेल तर मी प्रत्येक वेळी सांगतो गुगलला प्रत्येक जी की कुठले ॲप्लिकेशन असेल त्याचा पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। ही एक सिंपल गोष्ट आहे पहिली तुम्हाला सांगितलं, पहिली या प्रोसेसने सुद्धा तुम्ही जी काय पासवर्ड आहे तो माहिती करून घेऊ शकता। जी की दुसरी एक गोष्ट सांगतो काय करायचं आहे, तुम्हाला क्रोम आहे ते ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे 3 लाईनवर इथे क्लिक करून घ्यायचा, सेटिंगमध्ये क्लिक करायचं। सेटिंगमध्ये गेल्यानंतर पासवर्ड मॅनेजरचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथून सुद्धा जी की आहे तो पासवर्ड तुम्ही माहिती करून घेऊ शकता जी की आहे कुठल्या ॲप्लिकेशनचा जर सेव्ह केला असेल तरच तुम्हाला इथे दिसणार आहे। ओके, ही दुसरी प्रोसेस झाली। आता तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जी की आहे तुमचा पासवर्ड गुगलला सुद्धा सेव्ह नसेल किंवा क्रोममध्ये सुद्धा सेव्ह नसेल तर तुम्हाला सांगतो तुम्ही जी की तिसरी स्टेप आहे ती तुम्ही करू शकता। ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं फेसबुक ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं। फेसबुक ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर वरती लाईनवर ते क्लिक करायचं आणि त्यानंतर खाली इकडे तुम्हाला सेटिंग अँड प्रायव्हसीचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर इथे तुम्हाला सेटिंगचा एक डबल ऑप्शन भेटतो बघू शकता तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। तेव्हा क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे बघू शकता अकाउंट सेंटर हा ऑप्शन तुम्हाला भेटेल। बरेचशा जणांना जी की आहे अकाउंट सेंटरचा ऑप्शन भेटत नाही, तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही फेसबुक आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचा। अपडेट केल्यानंतर अकाउंट सेंटरचा जो काही ऑप्शन आहे तो तुम्हाला भेटणार आहे। अकाउंट सेंटरचा ऑप्शन भेटल्यानंतर बस सी मोअर इन अकाउंट सेंटरचा एक खाली ऑप्शन भेटतो तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। तेव्हा क्लिक केल्यानंतर तुमच्याबरोबर बघू शकता अकाउंट सेंटरचे ज्या काही सगळ्या सेटिंग्स आहेत त्या ओपन होऊन येणार आहेत। त्यानंतर इथे पासवर्ड अँड सिक्युरिटीचा एक ऑप्शन भेटतो तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे एक ऑप्शन भेटतो चेंज द पासवर्ड, चेंज द पासवर्डच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर जे की तुमचा अकाउंट असेल ते तुम्हाला दिसून जाईल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर बघू चेंज द पासवर्डची जी की सेटिंग आहे जसं की इंस्टाग्राममध्ये मी काल सांगितलेलं जर व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल। ओके, तशाच पद्धतीतून जी काय फेसबुकला ओपन होणार आहे, जास्त काही सुद्धा फरक नाही। ओके, तर इथे बघू शकता करंटली पासवर्ड जो की अपडेट म्हणजे जी काही अपलोड कधी तारीख सुद्धा लिहिली बघू शकता किती तारखेला आपण पासवर्ड जो की आहे तो टाकलेला फेसबुकला तीच तारीख सुद्धा तुम्हाला मोर दिसत आहे। पण इथे बघू शकता जे की करंटली पासवर्ड जो की आहे इथे तुम्हाला अपलोड करायचा, त्यानंतर न्यू पासवर्ड आणि न्यू पासवर्ड जो की असेल तो तुम्हाला इथे डबल अपलोड करा म्हणजे रिटर्न जो की डबल इथे अपलोड करून घ्यायचा आहे। ओके, तर आता काय कंडिशन कशी आहे की तुम्हाला जो की आहे पासवर्ड जो की आहे जुना माहितीच नसल्यामुळे तुम्हाला सांगतो काय करू शकता इथे एक ऑप्शन दिला आहे फॉरगेट युअर पासवर्डचा ऑप्शन दिला आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। ओके,
फॉरगेट युअर पासवर्डवर क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल। इथे बघू शकता जी की काही डिटेल्स आहे सगळे दिलेले आहे बघू शकता। तर इथे SMS लिहिलेलं आहे बघू शकता, कुठलाही जो SMS तुम्हाला घ्यायचा आहे बघू शकता दिलेलं आहे। तुम्ही इथून व्हॉट्सअपवर घेऊ शकता किंवा कुठल्याही नंबरवर घेऊ शकता। जसं की मी व्हॉट्सअप सिलेक्ट केलं, कंटिन्यूवर क्लिक केलं। ओके, तर कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघू शकता जो की आहे इंटरेस्ट सांग की डिजिटल कोड जो की मला व्हॉट्सअपला सेंड केला आहे बघू शकता, जो की आहे तो अशा टाईपमध्ये इथे आता मी बघू शकता अशा टाईपमध्ये तो मी इथे अशा पद्धतीने फिल करतो, कंटिन्यूवर क्लिक करतो। ओके, कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघू इंटर अ न्यू पासवर्ड म्हणजे जो की तुमचा पासवर्ड असेल तो टाकायचा, टिक मार्क करायचा, नेक्स्ट करून घ्यायचा आणि तो पासवर्ड आहे तो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा अशा टाईपमध्ये। जसं की बघू शकता मी इथे एक पासवर्ड आहे तो अशा पद्धतीने टाकून घेतो, नाहीतर मी लॉग इन होऊ शकतो, त्यामुळे मी काय आता टाकत नाही। ओके, पासवर्ड टाकल्यानंतर जो की आहे तो तुमचा इझिली सेव्ह होणार। जसं की बघू शकता इथे मी अशा पद्धतीतून जो की पासवर्ड आहे असा टाकलेला आहे बघू शकता तुमच्यामुळे, जो की लाईव्ह प्रूफ मी आता टाकत आहे, थोडंसं ब्लर केलं आहे। ओके, तर इथे टिक मार्क करतो, नेक्स्ट करून घेतो। ओके, नेक्स्ट केल्यानंतर जो की पासवर्ड आहे तो आपला सेव्ह होणार आहे। अशा पद्धतीतून तुम्ही फेसबुकचा इझिली जो की पासवर्ड आहे बघू शकता जो की आहे आपला चेंज झालेला आहे, अशा टाईपमध्ये तुम्ही पासवर्ड जे की आहे चेंज करू शकणार आहे। हाय होत आज तुम्हाला समज असेल की फेसबुकचा पासवर्ड कशा पद्धतीतून चेंज करायचा, एकदम सिंपल आहे, जास्त काही सुद्धा अवघड नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, त्याच्या 100% मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।